राज ठाकरे यांनी राज्यात 225 ते 250 जागा लढवण्याची घोषणा केली होती। पण आता त्यांच्यात आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। त्यांचा मुलगा अमित ठाकरे हा माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या सुद्धा समोर आल्या होत्या आणि आम्ही त्यावर एक व्हिडिओ सुद्धा केलाय। अमित सोबतच आणखीन काही मतदारसंघात महायुतीनं मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं राज ठाकरेंना वाटत असावं आणि म्हणूनच त्यांनी महायुतीच्या पाठिंब्याचा विचार केला असावा। काय आहे हे सगळं प्रकरण आणि मनसेला कोणकोणत्या मतदारसंघात याचा लाभ होऊ शकतो यावर आज आपण बोलूयात। याशिवाय मनसेच्या घोषणेचं नेमकं काय होणार? वरळीत ते आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार का? वरळीत तर सध्या संदीप देशपांडेच्या नावाचे बॅनर झळकतायत, त्याचं काय होणार यावर सुद्धा आपण बोलणार आहोत। कृपया चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्याच पाठिंब्याच्या जोरावर आम्ही अगदी कमी कालावधीत 15,000चा टप्पा ओलांडलाय। असंच तुमचं प्रेम राहू द्या, आम्हाला प्रोत्साहन देत रहा। कृपया व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी आणि कॅमेऱ्यामागे आहे मनोज मांडवकर। आपण आज मनसेच्या फॅक्टरवर बोलूयात। बैठका, उमेदवार याद्या, बंडखोरी या बातम्यांमध्ये एक लक्ष वेधून घेणारी बातमी आता समोर आली आहे आणि ती म्हणजे राज ठाकरे यांनी शनिवारी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये महायुतीच्या तिन्ही नेत्यांसोबत घेतलेली बैठक। विधानसभेच्या निवडणुकीत महायुती काही जागांवर मनसेला पाठिंबा देण्याची शक्यता आता वर्तवण्यात येते। काही जागांसाठी बिनशर्तच्या भूमिकेचा निर्णयही घेणार असल्याची शक्यता आहे। अर्थात ही फक्त शक्यता आहे, ठोस बातमी किंवा त्या संदर्भातलं विधान अजूनपर्यंत तरी समोर आलेलं नाही। पण जर असं झालं तर काय होईल? कसं असेल राजकीय गणित? महायुती आणि राज ठाकरे एकत्र आले तर राजकीय हवा बदलू शकते का? महायुती आणि मनसे यांना एकमेकांचा फायदा होणार का? हे सगळे प्रश्न आता उपस्थित झालेत। राज ठाकरे आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये शिवडी, वरळी, माहीमसह काही मतदारसंघांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे आणि अर्थात ही न्यूज चॅनलच्या सूत्रांची माहिती आहे। सूत्र खरेच ठरतात असं नसतं, कधी कधी बातम्या पेरल्या सुद्धा जातात। लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता। महायुतीला नाही, खरं तर पंतप्रधान मोदींना। त्या घोषणेच्या आधी त्यांनी दिल्लीत मुलगा अमित ठाकरे याच्यासह अमित शहा यांची भेट सुद्धा घेतली होती आणि पुष्पगुच्छ देतानाचे फोटोही आपण पाहिले असतीलच। ही फार जुनी बातमी नाहीये, अगदी मार्च किंवा एप्रिल महिन्याची ही बातमी आहे। त्यानंतर निवडणूक पार पडली आणि मग राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार उभे करणार अशी घोषणा करून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला होता। ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी काही उमेदवारांची नावं गणेशोत्सवाच्या आधीच जाहीर करून टाकली होती आणि त्यामुळेच राज ठाकरे हे मोदींना पाठिंबा दिल्यानंतर महायुतीच्या विरोधात उमेदवार उभे करणार की काय असं वाटायला लागलं होतं। पण हे गणित गेल्या काही दिवसात बदलल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीचे नेते आता बेरजेचं राजकारण करताना दिसतायत। राज ठाकरेंच्या पक्षाचा ज्या मतदारसंघांमध्ये चांगला जनाधार आहे तिथे महायुतीनं त्यांना पाठिंबा द्यावा अशी त्यांची रणनीती असावी बहुतेक आणि त्यामुळेच मतांचं विभाजन ही टळेल आणि उमेदवार निवडून आला तर तो महायुतीच्या आमदार संख्येत हातभार लावेल असा विचार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी केला असावा। महायुतीचा पाठिंबा मिळवण्यासाठी राज ठाकरेंनी शिवडी, वरळी आणि माहीम अशा मतदारसंघांची निवड केली असावी आणि कदाचित त्यात नाशिकच्या मतदारसंघाचाही समावेश असू शकेल। अमित ठाकरे यांना माहीम मधून उमेदवारी दिली जाणार असल्याच्या चर्चा या गेल्या काही दिवसांपासून रंगतायत आणि असं जर झालं तर काका उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही अशी शक्यता आहे। कारण जेव्हा आदित्य ठाकरेंनी 2019 मध्ये वरळीतून निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही अशी भूमिका आदित्यचे काका म्हणजे अर्थात राज ठाकरे यांनी घेतली होती। आता अमित ठाकरे जर उभे राहिले तर उद्धव ठाकरे अशी भूमिका घेऊ शकतील आणि तसं जर झालं नाही तर त्यांच्याकडे एहसान फरामोश म्हणून पाहिलं सुद्धा जाईल। असो, हा कौटुंबिक विषय। माहीमला उद्धव ठाकरे उमेदवार देणार नाहीत आणि वरळीला राज ठाकरे उमेदवार देणार नाहीत असं काहीसं होऊ शकतं। शिवडीतून मात्र बाळा नांदगावकर उभे राहणार आहेत आणि त्यांच्या नावाची घोषणा सुद्धा झाली आहे आणि त्यामुळेच शिवडीत महायुती मनसेला मदत करण्याची शक्यता नाकारता येत नाही। याआधी सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील हॉटेल ताज लँड एंड्स मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यानंतरच महायुती आणि मनसे बिनशर्त पाठिंब्याची घोषणा झाली होती। त्यामुळे बड्या नेत्यांच्या बैठका या अशाच होत नसतात आणि म्हणूनच आता काही दिवसात पुन्हा एकदा जर महायुतीकडून मनसेला काही जागांवर बिनशर्त पाठिंबा ही बातमी समोर आली तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही आणि त्यामुळेच आता खरंच लोकसभेच्या बिनशर्तची विधानसभेला परतफेड होणार का? महायुती हा महत्त्वाचा निर्णय घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर महायुतीनं मनसेला काही ठिकाणी बिनशर्त पाठिंबा दिला तर मात्र विधानसभेत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांच्या रूपानं मनसेचे आमदार आपल्याला पाहायला मिळतील हे नक्की।
फक्त आता उत्सुकता आहे ती महायुती वरळीत काय भूमिका घेते आणि तिथून कोणाला उमेदवारी देऊन आदित्य ठाकरेंना आव्हान देते याची। वरळीतून भाजपा शायना एनसी यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू आहे, पण हा मतदारसंघ भाजपला सुटणार की शिंदेच्या शिवसेनेला हे अजून नक्की झालेलं नाही। हे जाहीर झालं तर राज्यातल्या ज्या काटाच्या लढती असतील किंवा जे VIP मतदारसंघ असतील त्यात माहीम आणि वरळीच्या नावाचा नक्कीच समावेश असेल। तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे महायुतीच्या काही ठिकाणी बिनशर्त पाठिंबा घेतील का? ते मतदारसंघ कोणते असतील? आणि जर असं झालं तर राज ठाकरेंच्या 225 ते 250 जागांवर उमेदवार उभे करण्याच्या घोषणेचं काय होईल आणि ते उमेदवार कोणाची मतं खातील? मनसेचे एकूण किती आमदार निवडून येण्याची शक्यता आहे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।